नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल थर्ड सेम भूरूपशास्त्र या विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण स्तरित अथवा जलजन्य खडक कशाला म्हणतात आणि या खडकाचे गुणधर्म तसेच या खडकांचे कोणकोणते प्रकार पाळण्यात आले ह्या संदर्भात सविस्तर अभ्यास आज आपण करणार आहोत. मागच्या तासिकेला आपण खडकाच्या वर्गीकरण करत असताना खडकांचा पहिला जो प्रकार आहे तो पहिला अग्निजन्य खडक असा प्रकार, त्याचे गुणधर्म आणि त्याचे प्रकार बघितले होते. आज आपल्याला स्तरित खडक किंवा जलजन्य खडक कशाला म्हणतात आणि त्याच्या गुणधर्माविषयी अभ्यास करायचा आहे. तर भूपृष्ठावर प्राथमिक स्वरूपाचा जो खडक निर्माण झाला, ज्याला आपण अग्निजन्य, पालक खडक अथवा प्राथमिक खडक अशा विविध नावाने संबोधलं होतं, त्या खडकांवर जेव्हा वातावरणातील ऊन, वारा, पाऊस, पर्जन्य, पाणी, हिमनदी, नद्या, त्याचबरोबर प्राणी, वनस्पती या बाह्यकारकांचा परिणाम होऊन जेव्हा त्या प्राथमिक खडकाचे तूटफूट होतो, झीज होते, विघटन होते आणि विघटन झाल्यानंतर ते पदार्थ प्रवाहाबरोबर एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जातात. प्रवाह संत झाल्याच्या नंतर त्या विघटित पदार्थाच्या एखाद्या खोलगट ठिकाणी संचयन होते, सरावर थर साचतात आणि त्यावर दाब पडून कठीण अशा टणक पदार्थाची निर्मिती होते. त्यालाच आपण स्तरित अथवा जलजन्य खडक असं म्हणतो. विशेषतः या खडकांची निर्मिती जी आहे हे सागरी लाटा, नद्या, हिमनद्या, वारा या कारणांमुळे जलाशयामध्ये किंवा समुद्राच्या सतत संचयनामुळे होत असते आणि म्हणून या खडकाला आपण जलजन्य खडक असे सुद्धा म्हणतो. या खडकाला आपण गाळाचे खडक याही नावानं संबोधतो. प्राथमिक खडकाचे जेव्हा म्हणजेच अग्निजन्य खडकाची झीज होऊन जेव्हा ते झिजलेले पदार्थ एकावर एक संचयित होतात, त्यांचे स्तर निर्माण होतात आणि त्या खडकांची निर्मिती होते, म्हणून या खडकाला आपण द्वितीय खडक असं म्हणतो. प्राथमिक खडकापासून तयार होणारे खडक म्हणजेच द्वितीय खडक, एकावर एक थरांचे संचयन होऊन निर्माण होतात, म्हणून याला स्तरित खडक असंही म्हटलं जाते. त्याचबरोबर या खडकांची निर्मिती होण्यासाठी विशेषतः जलांची किंवा प्रवाहांची आवश्यकता असते, म्हणून याला जलजन्य खडक असेही म्हटलं जाते. मग पृथ्वीचा सुमारे 75% भाग जो आहे हा स्तरित खडकापासून बनलेला आहे. प्राथमिक खडकाची जी प्रक्रिया आहे हे ज्वालामुखी अथवा भूकंप किंवा ज्वालामुखी या परिसराच्या प्रदेशात होत असते, परंतु स्तरित खडकांची निर्मिती प्रवाहाचे प्रभाग ज्या ज्या ठिकाणी असतात त्या संपूर्ण ठिकाणी स्तरित खडकाची म्हणजे भूपृष्ठाचा 75% भाग या भूभागाने व्यापलेला आहे. या खडकाचे गुणधर्म काय, तर थरावर थर साचून दाबाने हे खडक तयार होत असतात, हा पहिला गुणधर्म आहे. एका थरात आपल्याला विविध प्रकारच्या अथवा आकारांच्या कणाचे संचयन झाल्याचे या थरांमध्ये आपल्याला दिसून येते. या खडकामध्ये उभे अथवा आडवे अशा दोनही प्रकारचे थर आपल्याला दिसून येतात. हे खडक मऊ असल्याने त्यांची झीज लवकर होते. या खडकांमध्ये विविध प्रकारची खनिजे आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर अनेक प्रकारची खनिजे तर आढळतातच, परंतु हे खडक सछिद्र असतात. या खडकांमध्ये बारीक छिद्र आढळतात. या खडकांमध्ये विविध प्रकारचे रंगसुद्धा आपल्याला आढळतात. या खडकांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांची सुद्धा अवशेष मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याबरोबरच या खडकांमध्ये स्फटिक नसतात आणि हे द्वितीय प्रकारचे खडक असून भूकवचाचा 15% आणि भूपृष्ठाचा जवळपास 75% भाग या खडकांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो. मग स्तरित खडकाचे प्रकार कोणकोणते, तर स्तरित खडकाचे 2 मुख्य प्रकार पाळण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये एक आहे असेंद्रिय खडक आणि दुसरा आहे सेंद्रिय खडक. असेंद्रिय खडकांमध्ये कायिक प्रक्रिया आणि दुसरं असते रासायनिक प्रक्रिया. कायिक प्रक्रियेमध्ये जे खडक वालुकास्मय आणि दगडगोट्यांपासून तयार होतात त्यांना रेतीपासून तयार होणारे म्हणजे वालुकास्मय आणि पिंडास्मय अशा 2 प्रकारात विभाजित करण्यात येते. तर दुसरा जो प्रकार आहे असेंद्रियमध्ये, एक आहे कायिक आणि दुसरा प्रकार आहे रासायनिक. रासायनिक प्रक्रियेमध्ये आपल्याला
जिप्सम, रासायनिक प्रक्रियेमध्ये जिप्सम, रॉक सॉल्ट आणि गारगोटी असे 3 प्रकार आढळतात. कायिकमध्ये आपल्याला रेतीपासून तयार होणारे वालुकास्मय, पिंडास्मय आणि मातीपासून तयार होणारे पंकास्मय आणि लोयस असे 2 प्रकार आढळतात. तर दुसरा जो प्रकार आहे सेंद्रिय प्रकारामध्ये 2 प्रकार आपल्याला आढळतात. पहिला असतो वनस्पतीजन्य आणि पहिला आहे प्राणीजन्य आणि दुसरा आहे वनस्पतीजन्य. प्राणीजन्यमध्ये चुनखडी, खडू, डोलोमाइट, डलाइट आणि प्रवाळ खडक हे प्राण्यांच्या अवशेषापासून तयार होणारे खडक आहेत, म्हणून यांना प्राणीजन्य म्हणतात. आणि वनस्पतींच्या अवशेषापासून तयार होणारे खडक, उदाहरणार्थ दगडी कोळसा हे पूर्णपणे वनस्पतीपासून तयार होणारे खडक आहे. यामध्ये कोळशांचे जे 4 प्रकार पाडण्यात आलेले आहेत, या 4 प्रकारांचा समावेश या ठिकाणी होतो. पहिला आहे पीट, लिग्नाइट, ब्युटिमनस आणि अँथ्रासाइट. अशा प्रकारे स्तरित खडकाचे हे प्रकार जे आहेत हे प्रकार आपण बघितले. तरी पण या खडकांचे थोडेफार गुणधर्म सुद्धा आपण जाणून घेऊ. असेंद्रिय खडकांमध्ये आपल्याला 2 प्रकार आपण बघितले होते. एक होता कायिक प्रक्रियेमुळे, ज्यालाच आपण यांत्रिक प्रक्रिया म्हणतो. यामध्ये पिंडास्म, वालुकास्म खडकात जर मोठे दगड असतील तर त्याला आपण पिंडास्म खडक असं म्हणतो. हे महाराष्ट्रात मालवणजवळ सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी हा खडक वापरलेला होता. दुसरा रेतीचा प्रकार जो आहे रेती खडक, वालुकास्म खडक. स्तरित खडकापैकी अत्यंत कठीण टणक असा ग्रॅनाइट खडकापासून विघटित झालेला क्वार्टाइज खडक जो आहे हा खडक या वालुकास्मय खडकामध्ये याचा समावेश होत असतो. त्याबरोबरच करड्या किंवा फिक्कट तांबूस रंगाच्या दगडाचा वापर विशेषतः आपण पीठ गिरण्यांमध्ये करतो, जाते तयार करण्यासाठी करतो. या खडकावर रासायनिक क्रियेचा परिणाम होत नसतो, हे मात्र या खडकांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पंकास्म खडक कोणाला म्हणतात तर अत्यंत बारीक अशा चिकणमाती किंवा गाळापासून थरावर थर साचून जे खडक तयार होतात त्याला आपण पंकास्म खडक म्हणतो. या खडकामध्ये कॅओलिनचे प्रमाण जास्त असते. हा खडक नागपूर जिल्ह्यातील कोराडी, ओरिसा, भारताच्या पूर्व किनाऱ्यामधील गंगा नदीच्या खोऱ्यात या प्रकारचे खडक आढळतात. या खडकात चिकणमातीची भांडी, विटा, सिमेंट यासाठी उपयोगात आणतात. त्यानंतर लोयस खडक कोणाला म्हणतात तर लोयस शब्दाचा अर्थ मुख्यतः ओतलेला असा होतो. वाळवंटी प्रदेशामध्ये वाळूमुळे वाळूपेक्षा सूक्ष्म अशा अत्यंत बारीक धुळीच्या कणांचं दूर अंतरापर्यंत वहन होऊन त्यांचे एकावर एक थर साचतात आणि हे थर रंगाने पांढरट असून त्यात क्षारांचा अभाव असतो. अशा खडकाला आपण लोयस खडक म्हणतो. म्हणजे वाळवंटातील अत्यंत बारीक अशा सूक्ष्म कणांच्या संचयनापासून तयार होणारे जे खडक असतात त्याला लोयस खडक असे म्हणतात. त्यानंतर रासायनिक प्रक्रियेमुळे कोणकोणते खडक निर्माण होतात तर रासायनिक प्रक्रियेमध्ये आपल्याला गारगोटी, यामध्ये सिलिकाचे प्रमाण, म्हणजे ज्या खडकांमध्ये रासायनिक घटक असतात या खडकातला आपण रासायनिक विघटनापासून तयार होणारे खडक असं म्हणतो. गारगोटी यामध्ये सिलिकाचे प्रमाण सगळ्यात जास्त असते आणि हे स्फटिकमय स्तरित खडक असतात. दुसरा प्रकार आहे जिप्सम. चुनखडीयुक्त प्रदेश जे असतात यामध्ये कार्बन डायऑक्साईड युक्त पाण्याचा निचरा होऊन चुनखडी पाण्यात विरघळते, त्या खडकाला आपण म्हणतो जिप्सम खडक. त्याचबरोबर रॉक सॉल्ट म्हणजेच बाष्पीभवन ज्या ठिकाणी होते, बाष्पीभवनाने सरोवराचे पाणी नष्ट होऊन त्या पाण्यातील क्षार जेव्हा एकावर एक साचतात त्याला आपण रॉक सॉल्ट म्हणतो. हे खडक आपल्याला राजस्थानच्या सांबर, छिंदवाडा, पंचभद्रा सरोवरात विशेषतः आढळतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सेंद्रिय खडकांमध्ये आपण 2 खडक बघितले होते की पृथ्वीच्या पृष्ठभागावर वनस्पती आणि विशिष्ट प्रकारचे प्राणी यांच्या अवशेषापासून तयार होणारे जे खडक असतात त्याला सेंद्रिय खडक असं आपण म्हणतो. प्राणी आणि वनस्पती मेल्याच्या नंतर ते सडतात, कुजतात, त्यांचे अवशेष भूपृष्ठाखाली दाबले जातात आणि बारीक मातीच्या संचयनात किंवा गाळामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष दाबून त्यांच्यापासून जे खडक तयार होतात त्यांना आपण सेंद्रिय खडक असं म्हणतो. हे खडक प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य अशा 2 प्रकारचे असतात. ज्या खडकांमध्ये प्राण्यांचे अवशेष आढळतात ते प्राणीजन्य आणि ज्या खडकांमध्ये वनस्पतींचे अवशेष आढळतात ते वनस्पतीजन्य खडक असं आपण म्हणतो.
त्याचबरोबर निर्मितीच्या स्थानानुसार स्तरित खडकांचे सुद्धा वर्गीकरण. निर्मितीचे स्थान म्हणजेच काय, तर स्तरित खडक किंवा गाळाचे खडक भूभागावर अथवा जलभागावर, जलाच्या आत कोणत्या ठिकाणी तयार होते यांच्या आधारे दोन प्रकार पडतात. एक आहे जमिनीवर निर्माण झालेले स्तरित खडक. यामध्ये भूपृष्ठाच्या बाहेर किंवा समुद्रकिनारी प्रदेशामध्ये जे खडक तयार होतात त्यांना आपण जमिनीवर निर्माण होणारे खडक असं म्हणतो. तर महासागरामध्ये संचयन झाल्याच्यामुळे ज्या खडकांची निर्मिती होते त्यांना महासागरात निर्माण होणारे स्तरित खडक किंवा सागरी भागात निर्माण होणारे स्तरित खडक या नावाने ओळखतो. त्याचबरोबर संचयन कार्याच्या आधारे स्तरित खडकाचे सुद्धा वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. संचयन खडकांच्या संचयन कारकाच्या आधारे म्हणजे नदी, सागर, सरोवर यांच्या प्रवाहातून गाळाचे संचयन होऊन थरावर थर साचून स्तरित खडक तयार होतात, त्याला जलाद्वारे निर्मित खडक असं म्हणतात. काही खडक वाऱ्यांच्या संचयन कार्यामुळे तयार होतात, त्यामुळे त्यांना वायूद्वारे निर्मित संचयन खडक असे म्हणतात. वाऱ्यामुळे सूक्ष्म वाळूचे कण वाहून एखाद्या ठिकाणी संचयित होऊन लोयससारखे बारीक खडकांचे रूपांतर होते, मातीत रूपांतर होते, त्यांना वायू निर्मित खडक असं म्हणतो. आणि तिसरं आहे की पाणी, वायू यांच्याद्वारे तर संचयन होतेच, परंतु हिमनदीद्वारे सुद्धा गाळाचे संचयन होऊन खडक तयार होतात, त्यांना हिमनदीद्वारा निर्मित खडक असं म्हटले जाते. अशा प्रकारे आज आपण स्तरित अथवा गाळाच्या खडकांचं एकूण उपप्रकार जे आहेत हे उपप्रकार बघितले. यामध्ये आपल्याला पहिला उपप्रकार आहे सेंद्रिय खडक आणि दुसरा आहे असेंद्रिय खडक. तर असेंद्रिय खडकांमध्ये दोन प्रकार आहेत. याला आपण कायिक प्रक्रिया असं म्हणतो, दुसरी आहे रासायनिक प्रक्रिया. कायिक प्रक्रियेमध्ये खडकांचे अस्तित्व म्हणजे खडक बदलत नाही, त्यांचे गुणधर्म तसेच्या तसे सेम राहतात, ज्यामध्ये वालुकामय आणि पिंडास्म. वालुका म्हणजे बारीक माती, आणि ज्या खडकांमध्ये दगड मातीचे म्हणजे खडकांचे प्रमाण मोठं असेल त्याला आपण पिंडास्म असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे मातीपासून तयार होणारे, बारीक मातीपासून आणि पाण्यापासून तयार होणारे पंकास्म, ज्याला आपण चिखलाचं स्वरूप असं म्हणतो. आणि दुसरा आहे बारीक रेती जेव्हा एका ठिकाणी संचयित होते आणि खडक तयार होतो त्याला लोयस असं म्हणतात. त्यानंतर रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला रासायनिक क्रियेद्वारे तीन प्रकारचे खडक तयार होतात. यामध्ये जिप्सम, यामध्ये सिलिकाचे प्रमाण खूप जास्त असते. त्याच्यानंतर आहे रॉक सॉल्ट आणि गारगोटी. जिप्सममध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते, रॉक सॉल्टमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते, आणि गारगोटी यामध्ये गारगोटीमध्ये सिलिकाचे, जिप्सममध्ये कार्बन डायऑक्साईडचे, आणि साल्टमध्ये आपल्याला आपल्याला सोडियमचे प्रमाण जास्त आढळतो. त्याचबरोबर सेंद्रिय खडकांमध्ये आपण बघितलं होतं की प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य असे दोन प्रकार आहेत. तर वनस्पती कोळशाचा प्रकार येतो. पीट, लिग्नाइट, ब्युटेमनस अँथ्रेसाइट हे कोळशाच्या दर्जानुसार खडकांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. प्राणीजमध्ये चुनखडी, यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. खडू, यामध्ये सुद्धा कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. डोलोलाइट, इलाइट आणि प्रवाळ खडक जे आहेत हे महासागरातील कीटकांपासून संचयित झालेले खडक असतात. अशा प्रकारे आज आपण स्तरित खडक म्हणजे काय, वर्गीकरण आणि गुणधर्म बघितले आहेत.